संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शनिवार दिनांक 29 जून रोजी आळंदी येथून सायंकाळी 4 वाजेला प्रस्थान करणार आहे. 29 जून रोजी पालखी ही आळंदीतच नगर प्रदक्षिणा करून रात्रीचा मुक्काम गांधीवाडा म्हणजेच दर्शन मंडप इमारतीत पालखी विसावणार आहे. रविवार दिनांक 3 जून रोजी पहाटे 6 वाजेच्या वेळेस पालखी आळंदीहून पुण्याकडे प्रस्थान करेल. हे अंतर 29 किलोमीटर इतकं आहे. भवानी पेठेतल्या विठवा मंदिरात पालखी 3 जून व 1 जुलै रोजी मुक्कामी असणार आहे. म्हणजेच 1 जुलैचा संपूर्ण दिवस भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच 30 जूनची रात्र आणि 1 जुलैचा संपूर्ण दिवस येथील भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी पहाटे 6 वाजेच्या सुमारास पालखी भवानी पेठ येथून हडपसर मार्गे सासवडच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. 32 किलोमीटरचे हे अंतर कापताना पालखी दिवे घाटातून जाते. घाटातून जातानाचं हे दृश्य अतिशय सुंदर आहे. या दिवे घाटात दरवर्षी अनेक वारकरी माऊलींच्या पालखीला भेट देण्यासाठी येतात. तुम्ही ही पालखीचं दर्शन घेऊ इच्छित असाल तर दिवे घाटात असताना माऊलींच्या पादुकांचं दर्शन तुम्हीही घेऊ शकता. 2 जुलैच्या या दिवशी 32 किलोमीटरचा पल्ला पार करून पालखी सासवड येथे मुक्काम करणार आहे. 3 जुलैचा संपूर्ण दिवस पालखी सासवडमध्येच असणार आहे, जिथे भाविकांना पालखीचे दर्शन घेता येईल. 4 जुलै रोजी पहाटे 6 वाजता पालखी जेजुरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. सासवड ते जेजुरी हे 16 किलोमीटरचे अंतर आहे. जेजुरीमध्ये पालखीचे स्वागत हळद म्हणजे भंडारा उधळून केले जाते. 5 जुलै रोजी पालखी जेजुरीहून वांगे या गावी निघणार आहे. जेजुरी ते वांगे या पायवाटेचे अंतर 12 किलोमीटर इतके आहे. 6 जुलै रोजी पालखी वांगे गावावरून निळवणच्या दिशेने 20 किलोमीटर अंतर पार करत निघणार आहे. या दिवशी माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालतात. पुढे निळवणमध्ये पालखी मुक्कामी असणार आहे. 7 जुलै रोजी पालखीचा मुक्काम निळवण येथेच असणार आहे. या दिवशी पालखी तळावर कीर्तन प्रवचन असते. निळवण आणि आसपासचे भाविक पालखीचे दर्शन या दिवशी घेऊ शकतात. 8 जुलै रोजी पालखी उशिराने निळवणवरून निघेल, कारण पुढचा मुक्काम हा तरडगाव आहे. निळवण ते तरडगाव हे 6 ते 8 किलोमीटर इतकंच आहे, त्यामुळे वेळ कमी लागतो. याच दिवशी चांदोबाचं लिंग येथे माऊलींच्या पालखीचं पहिले उभरगमन पार पडणार आहे. रिंगणानंतर पालखी तरडगाव येथे मुक्कामी असणार आहे. 9 जुलै रोजी पालखी तरडगाववरून पलटणच्या दिशेने प्रस्थान करेल. हे अंतर साधारण 29 किलोमीटर इतके आहे. पलटणमध्ये यावर्षी देखील एकच दिवस मुक्काम करून पालखी 10 जुलै रोजी पलटण ते बरड असा 18 किलोमीटरचा टप्पा पार करणार आहे. 11 जुलै रोजी पालखी बरडवरून प्रस्थान करून नातेपुते या गावी मुक्काम करणार आहे. हे अंतर साधारणपणे 20 किलोमीटर इतकं आहे. 12 जुलै रोजी पालखी नातेपुते ते माळशिरस हे 18 किलोमीटरचं अंतर पार करणार आहे. नातेपुतेवरनं पालखी निघून दुपारचे भोजन मांडवी ओढा येथे असेल. नंतर पुरंदर येथे पहिलं गोल रिंगण सोहळा पार पडणार. नंतर येळी मार्गे पालखी माळशिरस येथे रात्री मुक्काम असेल.
13 जुलै रोजी पहाटे पालखी माळशिरसवरून वेळापूरच्या दिशेने प्रस्थान करेल. 28 किलोमीटरचे हे अंतर पार करताना खुस फाटा येथे दुसरं जोडरिंगण पार पडणार आहे. त्यानंतर वेळापूरचा धावा बघायला मिळणार आहे. 14 जुलै रोजी वेळापूरहून पालखी भांडी शेगाव हे 21 किलोमीटरचं अंतर पार करेल. याच दिवशी ठाकूर बुवांची समाधी येथे तिसरं जोडरिंगण पार पडेल. याच दिवशी वाटेत आपल्याला अनेक संतांच्या पालख्या बघावयास मिळणार आहे. यात सोपानदेवांची माऊलींची भेट ही देखील बघावयास मिळेल. रात्री भांडी शेगाव येथे मुक्काम झाल्यानंतर पालखी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 जुलै रोजी उशिरा वाखरीच्या दिशेने निघेल. वाटेत बाजीरावांची विहीर येथे दुसरं उभं रिंगण व चौथे जोडरिंगण हे पार पडणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा वाखरी येथे असणार आहे. 16 जुलै रोजी पालखी वाखरीहून पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे. हा शेवटचा पालखीचा 5 किलोमीटरचा टप्पा असणार आहे. वाटेत पादुकांजवळ आरती व तिसरे उभे रिंगण पार पडेल. नंतर वाटेत माऊलींचा रथ हा वाटेत बदलला जातो. यावेळी माऊलींना नेण्यासाठी पंढरपुरातून रथ आणला जातो. हा रथ पुढे पंढरपुरापर्यंत नेला जातो. 17 जुलै रोजी दुपारी नगर प्रदक्षिणा करत माऊलींच्या पादुकांना पंढरपुरात चंद्रभागेचे स्नान घातलं जाणार आहे. तर हे आहे माऊलींच्या पालखीचे पूर्ण नियोजन. 18 जुलै ते 29 जुलै पर्यंत पालखी येथे असेल. दुपार काल्यानंतर पालखी पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल.